नमस्कार. केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता या निर्णयामुळं देशभरातील जवळपास 40 कोटी आणि त्यापेक्षाही जास्त कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान होणार आहे. आपण पाहतो की कामगार कायद्यामध्ये 4 ते 5 असे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि तो बदल कामगारांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यांना माहिती असणं गरजेचंच आहे. पण त्यासोबतच कंपन्यांनाही हा बदल काय आहे ते माहिती होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहाच. आपण पाहतोय की जर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल, त्याची प्रगती वाढवायची असेल, तर त्यासाठी नवीन उद्योजक किंवा नवीन उद्योगधंदे आणणे, नवीन गुंतवणूक आणणे, त्यासाठी त्यांच्यासाठी सुपीक वातावरण तयार करणे. त्यासोबतच त्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जे कामगार आहेत, त्यांच्यासाठीही सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता प्रदान करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून का होईना आता कामगारांच्या काम कायद्यामध्ये जे जुने आणि कालबाह्य झालेले कायदे होते, जवळपास 29 कायदे हे रद्द करण्यात आलेले आहेत किंवा त्यामध्ये बदल करून नवीन 4 ते 5 कायदे म्हणा किंवा संहिता, कोड हे लागू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणकोणते 4 कोड आहेत आपण पाहूया. सगळ्यात पहिलं वेतन संहिता 2020, त्यानंतर औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य व कामगार संहिता 2020. या 4 संहिता लागू होणार आहेत. आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. सर्वप्रथम की फुल टाईम एम्प्लॉई जे की पूर्ण वेळ काम करतात कर्मचारी, त्यांच्यासाठी काय काय आता थेट फायदा ह्या कायद्यातून होणार आहे. सर्वप्रथम एक आहे की मिनिमम वेजेस म्हणजे काय की किमान वेतन हे आता फिक्स झालेलं आहे. तुमचं जे काही कामाचं स्वरूप जर सारखं असेल तर तुम्हाला जे कंत्राटदार आहेत किंवा जे पूर्ण वेळ कामगार आहेत त्यांना मिनिमम वेजेस किंवा जे पगार आहे कमीत कमी हा फिक्स करण्यात आला पाहिजे. दुसरं आहे ओव्हरटाईमच्या बाबतीत. जर निर्धारित काळ जो आहे 8 तास 12 तास त्यानंतर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला दुप्पट वेतन तुमचं दिलं पाहिजे. जे वेतन आहे त्यापेक्षाही दुप्पट वेतन तुम्हाला देऊन त्याचा ओव्हरटाईम हा दिला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेच्या संदर्भात, महिलेच्या सुरक्षेच्या संदर्भात आणि त्यांच्या ओव्हरटाईम करण्याची जी मुभा दिलेली आहे त्यामध्ये त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेची ही काळजी घेण्यात आलेली आहे. आणि महिलेला आता जर ओव्हरटाईम करत असतील तर त्यांनाही पुरुषाप्रमाणेच जे काही दुप्पट वेतन आहे ते लागू करण्यात येणार आहे. आता आपल्याकडं महिलांना कमी वेतन आणि पुरुषांना जास्त वेतन असतं, परंतु असा बदल किंवा भेदभाव हा करण्यात येणार नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य तपासणी. जे कर्मचारी 40 किंवा 40 पेक्षा जास्त वयाचे असतील त्यांची मोफत आरोग्य तपासणी वेळोवेळी हे कंपनीमार्फत करण्यात येणार आहे, करणं बंधनकारक राहणार आहे. पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे ESIC. जर धोकादायक उद्योग असतील तर त्यामध्ये एक जरी कर्मचारी असेल तर त्याचं ESIC म्हणजे इन्शुरन्स काढणं कंपनीला बंधनकारक राहणार आहे. म्हणजे तुमचे छोटे उद्योग असतील आणि तुम्ही फॅब्रिकेशनचं काम आहे, कुठलं आणखीन इलेक्ट्रिसिटीचं काम आहे, तर त्याच्यात एक जरी कामगार असेल तर त्याचं ESIC असणं गरजेचं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच तुम्ही कुणालाही कामावर ठेवताय, मग तुम्ही 10 दिवसासाठी ठेवा, 1 वर्षासाठी ठेवा, 1 महिन्यासाठी ठेवा, तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिल्याशिवाय कामगाराला कामावरती बोलवता येणार नाही. त्यामुळे आता अपॉइंटमेंट लेटर हे खूप महत्त्वाचं होणार आहे. इथून पुढे तुम्ही काम करत असाल तर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे की बिना अपॉइंटमेंट लेटरचं तुम्ही काम करू नका आणि कंपन्यांनाही बिना अपॉइंटमेंट लेटर देता काम करून घेता येणार नाहीये. हे झालं थेट जे काही लाभ आहेत कर्मचाऱ्यांचे. आता आपण पाहूया की कंत्राटी कर्मचारी जे असतात, आपण पाहतोय की सरकारी कामामध्ये म्हणा किंवा खाजगी कामामध्ये विशेषतः सरकारकडेच जास्तीत जास्त काम हे कंत्राटी बेसिसवरती केलं जातं. का तर जे काम खूप कमी काळासाठी असतं, एखादी स्कीम लागू झाली आहे त्याच्यामध्ये नोंदण्या करायच्या तर तेवढ्याच काळासाठी मॅनपॉवर लागत असते, अतिरिक्त मनुष्यबळ लागतं, तर तेवढ्यासाठी कंत्राटीवरती जास्त कल असतो. मग आता कंत्राटीचे जे काही फायदे पूर्वी व्हायचे सरकारी कंपन्यांना किंवा सरकारला, आता तेही बंद करण्यात येणार आहेत. कसं ते आपण थोडक्यात पाहूया. आता सगळ्यात पहिला म्हणजे समान लाभ. कंत्राटी एम्प्लॉईला किंवा कंत्राटी कामगारालाही फिक्स टर्म जे कामगार आहेत त्यांच्याप्रमाणेच लाभ दिला जाईल. म्हणजे लाभामध्ये काय काय येतं, त्यांना जे फुल टाईम काम करतात त्यांना जितकं काही रजा देतात महिन्यात, तर तितक्याच रजा यांनाही मंजूर होण्यात येणार आहेत. जे काही आरोग्याच्या बाबतीत गोष्टी फुल टाईम एम्प्लॉईला होतात त्याही आता वैद्यकीय सुरक्षा असतील, वैद्यकीय सेवा असतील त्याही यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे PFचं जे काय आहे ते यांनाही बंधनकारक करण्यात येणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कंत्राटी आणि फुल टाईम मध्ये समान वेतन. पूर्वी जे कंत्राटी आहेत त्यांना कमी वेतन असायचं आणि जे फुल टाईम असतील त्यांना जास्त, आणि त्यामध्ये तफावत आता इथून पुढे ठेवता येणार नाही. तुम्ही कंत्राटीवरती महिन्यासाठी घ्या किंवा 10 दिवसासाठी घ्या, तुम्हाला वेतन हे पूर्ण देणं गरजेचं आहे, जितकंही तुमच्या फुल टाईम एम्प्लॉईला तुम्ही वेतन देताय. ग्रॅच्युटीच्या बाबतीत सांगायचं झालं, तिसरा महत्त्वाचा बदल ह्यात केलेला आहे की ग्रॅच्युटी ही पूर्वी 3 वर्ष जर तुम्ही काम केलं एखाद्या कंपनीमध्ये तर तुम्हाला ग्रॅच्युटी लागू व्हायची, परंतु आता तुम्ही कंत्राटी जरी असलात आणि 1 वर्ष जरी काम केलं तर तुम्हाला ग्रॅच्युटी ही देणं कंपनीला बंधनकारक ठरणार आहे. आता या सगळ्या नियमामुळे काय झालं की कंत्राटी आणि
पूर्ण वेळ काम करणारा जो की फिक्स सॅलरीवाला आहे, या दोघांमधला फरकच काय तो निघून गेलेला आहे. आणि या फरक निघून गेल्यामुळे आता लोकांचा जो काही कल असणार आहे कंत्राटीकडचा, तो कमी होणार आणि त्यामुळं जे कामगार आहेत त्यांची पिळवणूक ही कमीच होणार आहे. तर अशा प्रकारे एक बदल करण्यात आलेला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असंघटित कामगार, जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करणारे Swiggy आहे, Zomato आहे, त्यानंतर Ola, Uberमध्ये काम करणारे आहेत. म्हणजे ह्यांच्यासाठी, यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक वेगवेगळ्या योजना आखण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक सुरक्षा निधी. आता ज्या कुठल्या कंपन्या आहेत आणि तुमची जी काही टर्नओव्हर असेल, त्या टर्नओव्हरच्या 1 ते 2% अमाउंट तुम्हाला ही काढून ठेवणं गरजेचं आहे, या सामाजिक सुरक्षतेसाठी. ज्यामध्ये की त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा त्याचे जे काही दवाखान्याचा खर्च आहे तो करण्यात येईल. त्याचं जे पी-एफ आहे त्यातनंच ते भरण्यात येईल. तर अशा प्रकारे असंघटित कामगारांना सुद्धा जर तुम्ही कामावर ठेवत असाल, तर त्यांची सामाजिक सुरक्षतेची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच पोर्टेबल यू करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की काही एम्प्लॉयी किंवा कर्मचाऱ्यांना राज्य सोडून दुसऱ्या राज्यात काम करायला लागतं. मग त्यावेळेस जे नंबर एका राज्यातला आहे, तो दुसऱ्या राज्यात चालला पाहिजे. त्याला तोच बेनिफिट त्या वरती प्रत्येक वेळेस नवीन काढायची गरज लागणार नाही. तर पोर्टेबल यूएनचाही एक फायदा करण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया की आय-टी क्षेत्रात व कला क्षेत्रातले जे काही कर्मचारी आहेत, त्यांना काय-काय नेमकं बेनिफिट्स मिळणार आहेत. आय-टी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तुमचा पगार तुमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे. हे आता बंधनकारक केलेलं आहे. त्यासोबतच कला क्षेत्रात म्हणजे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे काम करू पाहतात, पत्रकार बांधव असतील, एडिटर आहेत, ग्राफिक्स डिझायनर आहेत, त्यासोबत कॅमेरामॅन आहेत, स्टंटमॅन आहे. यांना सामाजिकदृष्ट्या सुरक्षिततेची जे देणं गरजेचं होतं, त्याला प्राधान्य देण्यात आलं. त्यासोबतच लैंगिक समता आणि सुरक्षितता याची काळजी घेण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जिथे काम करता त्या कामाच्या ठिकाणी तुमच्यामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे. स्त्री-पुरुष भेदभाव नाही पाहिजे. जाती-जातीमध्ये भेदभाव नाही पाहिजे. आणि त्यासोबतच जर काही प्रकरण घडत आहेत, अनावश्यक प्रकरण घडत आहेत, लैंगिक छळ आहे, वेतन रोखून ठेवणं आहे. तर याचा जो काही तक्रारीचं निवारण जे पूर्वी तुम्हाला 2 ते 3 वर्ष लागायचे, ते आता 1 वर्षाच्या आतच त्या तक्रारीचं निवारण केलं जायचं किंवा थकीत वेतन जे आहे, याचा कालखंड पूर्वी 1 वर्षाच्या आतच तुम्हाला अर्ज करता येत होता. आता तुम्ही 3 वर्षापर्यंत तुम्हाला मुभा आहे अर्ज करण्यासाठी. तर या सगळ्या बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल खरंच स्वागतार्ह आहे. याची अंमलबजावणी कशी होतीये हे पाहण्याजोगी आहे. आता याच्या 50% जरी अंमलबजावणी झाली तर याचा थेट फायदा कर्मचाऱ्याला होणार आहे. कंपन्यांनाही त्याचाच फायदा होणार आहे. कारण कर्मचारी सुरक्षित असेल तर त्याची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढल्यामुळे तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळे कंपनीलाही त्याचा थेट फायदा होतोय. आशा करूया येणाऱ्या काळात हे जे काही नियम बदलण्यात आलेले आहेत हे लागू होतील आणि यामुळे देशालाही आर्थिक गती मिळेल आणि त्यासोबतच कर्मचाऱ्यांनाही आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा लाभेल. तुम्हाला काय वाटतं हे जे काही बदल सरकारने केले ते कितीपट लागू होतील? तुमचं काय मत आहे यामध्ये? आणखीन काही नवीन बदल करण्यात यावे का? त्यात जर तुम्हाला काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तुमचं मत ही व्यक्त करू शकता, तेही महत्त्वाचंच आहे. धन्यवाद.